आदाब, जय हिंद। मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज। लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। शासनाने शेतकऱ्यांचा पीक विमा त्वरित त्यांच्या खात्यात जमा करावा करिता जळगाव जामोद येथे कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन। पीक विम्याची रक्कम खात्यात जमा होण्यासाठी निंबोरा येथील ज्ञानेश्वर खंदारे व इतर शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयासमोर आमरण उपोषण दिनांक 22 जुलैपासून मांडले आहे। याबाबत सविस्तर वृत्तांत असे की तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद यांना दिनांक 8/7/2024 रोजी निवेदन दिले होते। यापूर्वी दिनांक 11/3/2024 ला उपोषणाला बसले होते। तेव्हा कार्यालयाच्या अंतर्गत सांगण्यात आले होते की सदरची पीक विम्याची रक्कम आपल्या बँक खात्यात 1 महिन्याच्या आत जमा करण्यात येईल, परंतु आजपर्यंत निवेदनकर्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आलेली नाही। शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत आहे। दिनांक 22 जुलैपासून पुन्हा शेतकरी उपोषणाला बसले आहे। पावसाळ्याचे दिवस सुरू आहे। शेतकरी कृषी कार्यालयासमोर उपोषण करीत आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस असून सुद्धा कोणत्याही प्रकारचे अधिकारी किंवा संबंधित विभागाने सदर उपोषणाला भेट सुद्धा दिली नाही। निवेदनाच्या प्रती तहसीलदार, उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद, ठाणेदार पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांना दिलेले आहे। उपोषणाला ज्ञानेश्वर खंडाळे, अमरदीप साळोकार, सुनील भोंडे, अमोल सोनोने, रवी सोनोने, अमोल बहादरे, राजेंद्र देशमुख इत्यादी शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत। बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज। कार्यसंपादक लियाकत खान यांची रिपोर्ट। जमा झाली नाही आणि सरकारने जो जो हप्ता होता तो पूर्णपणे त्यांना 18,000 कोटीचा जो असेल, कारण त्यांनी त्यांच्या तोंडानेच सांगले की आम्हाला जो सरकारी हप्ता होता तो आम्हाला मिळाला, तरी ते शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकायची टाळाटाळी करत आहे। याच्यात राजकीय हेतू आहे की काय आहे आता शेतकऱ्याला आम्हाला काही समजतच नाही।